घरातली कामं तुझा बाप करणार का? कुठे गेला होतास? स्वामी स्थानावर गेलो होतो छोटे मालक. कशासाठी गेला होता तिकडे? तुझ्या बापाचं लग्न होतं का? भीमा, तू परवानगी घेऊन गेला होतास ना? नाही बघितलत ना, तुम्ही याला असंच सोडून देताना म्हणून याची मजल इथपर्यंत वाढत गेलीये. मी काय म्हणते, आता ह्याला शिक्षा झालीच पाहिजे. आमचं ऐकत नाहीस काय? आता भोग तुझ्या कर्माची फळं. हात पुढे कर. अहो, हात नको, पाय पुढे कर. हा नाही तो. पायाची पट्टी सोड. नाही मला, नाही मला. यांचा आवाज होता का हा? सरस्वती, तू इथेच थांब. मी बोलवल्याशिवाय आत येऊ नकोस. काय एवढ्या मोठ्याने ओरडले? काय झालं असेल? परस्पर लग्न केलं म्हणून घरचे रागावले असतील का? काय झालंय? स्वामी, न सांगता गेलास काय? हा, तुला शिक्षा तर मिळणारच. या निखाऱ्याचा चटका तुझ्या कायम लक्षात राहील. या पुढे परवानगी घ्यायला अजिबात विसरणार नाहीस.
छोटे मालक, सरबत. भीमा, विहिरीवरून पाणी आणलंस का? नसेल आणलं तर घेऊन ये आणि तेवढा गोठा साफ करून घे. मालकांना कसं सांगू की मी लग्न करून आलोय आणि सरस्वती बाहेर उभी आहे. अरे असं तोंड पाडून का उभा आहेस? रोजची कामं करता येत नाहीत का तुला? का सांगावं लागतं? जा आता कामाला लाग. होय मालक. ही कोण आहे? अगदी नटून थटून आली आमच्या अंगणात. पाहायलाच हवं. काय ग, कोण तू? इथे काय करतेस? बघत काय उभी राहिलीस? अगं बोल ना, का बोलता येत नाहीये? काय करतेस आमच्या अंगणात? मी माझ्या नवऱ्यासोबत आले. कोण नवरा? हे बघ, कुठलंही कारण सांगून आमच्या घरात शिरायचा प्रयत्न करू नकोस. हो, चालते इथून. हो म्हटलं ना. ते आता आत गेले ना. ते आत कोणी? भीमा? अरे देवा! आओ! जालिंदर! सुनबाई! लवकर बाहेर या! भीमा! उठा, उलट नाहीत. आधी बाहेर ये. आओ, ऐकताय का? बाहेर या. पहा इथे काय तमाशा चाललाय तो. राधाबाई साहेबांनी पाहिलं वाटतं हिला. तर हे असं आहे हो. आता ह्या आपल्या नवीन मालकीण बाई आणि हे आपले मालक. लग्न केलंय ना त्यांनी. सुनबाई, अहो बघत काय राहिलात? पंचारती घेऊन या. आरती ओवाळायची आहे मालकीण बाईंची. अरे बोल ना आता. तोंड शिवलंय तुझं? कसा बोलशील? आम्हीच सांगतो. हा भीमा लग्न करून आलाय. आणि ही त्याची बायको. भीमा, खरंय का हे? तू लग्न केलंयस? हो हो मालक. कोणाला विचारलंस? कोणाला सांगितलंस? अरे आम्हाला काही किंमत आहे का नाही? तू इथे राहतोयस म्हणजे आम्ही तुझ्यावर उपकार केलेत. आणि त्या उपकाराचा तू अपमान केलायस. माई, स्वामी हिला हात का घेऊन आले असतील? हवेची भीती वाटते मला फार. अहो मग अशी माझा बाहेर गळा दबलाय नाही. हे काही करू शकते.
तिची मानसिकता बरोबर दिसत नाहीये. अहो काही करते, मध्येच काय अंगावर येते आणि काय बाई. कपिले, काय स्वामी? तिला आत घेऊन जा. तिचं स्वच्छ तोंड धु, केस विंचार. जा घेऊन जायला. हिचं स्वामी, माई आणि गया ते करतील हो, चालेल ना? तूच करायचंच आहे. चल जा. मी हो. चल ग. कोण आहेस रे तू? हा, तुझी लायकी तरी आहे का आमच्या समोर उभं राहायची? एक विसरू नकोस, तू या घरचा नोकर आहेस. आणि काय रे, इथे 2 वेळेचा पोटभर खायला मिळतं, राहायला चांगली जागा मिळाली म्हणून तू काय स्वतःला या घराचा मालक समजायला लागलास? नोकर माणूस स्वतःचे निर्णय घेऊ लागला म्हणजे घर बिघडायला वेळ लागत नाही. इतका मोठा निर्णय परस्पर घेतलास, लग्न करून बायकोला घेऊन आलास, स्वतःच्या बापाचं घर समजलास काय? आमच्या घराचा काय सर्रास उपयोग करायचा? हे घर तुझं नाहीये, आमचं आहे. हिला इथं ठेवायचं नाहीयेस. जा, हिला पण तुझ्या सोबत घेऊन जा. अहो पण हा तर आपला देणं लागतो ना, आणि जर का हाच घर सोडून गेला तर आपलं कर्ज कोण फेडणार? खरंय गिरजा, याने याच्या बायको सकट इथं राहायचं आणि आपली सेवा करायची म्हणजे? नाही, यानं या मुलीची दुसरीकडे कुठंतरी व्यवस्था करावी, पण इथं नाही. मालक, अहो हिला घेऊन कुठं जाणार मी? आमच्यावर कृपा करा, आम्हाला इथंच राहू द्या मालक. कुठं जायचंय तिथं जा, हवं तर जंगलात सोडून ये, पण इथं आमच्या घरी राहायचं नाही. चला. चला सुनबाई. मालक, मालक माझं ऐका. बस बस खाली बस. स्वामी, हिचं तोंड स्वच्छ धुवून आणलंय. केस सुद्धा नीट बांधलेत. आणि हो, तुम्ही सांगितलं नव्हतं हिच्या डोक्यावर पदर ठेव, तरीही मी हिच्या डोक्यावर पदर ठेवला. बघा कशी स्वच्छ केली मी तिला. हो ना, स्वच्छ केली ना. दे टाळी. पुरणपोळी.
पुरणपोळी छान करते हा. तुम्ही खाणार पुरणपोळी? ही खूप छान पुरणपोळी करते हा. तुम्ही कोण? नाही नाही, तुम्हाला नाही देणार पुरणपोळी. भातुकलीचा खेळ मला फार आवडतो. माझी खेळणी मी खाऊ खाते डब्यातून. माझं हे माझं घर आहे. मी लाटण्याने मारणार तुला. माझं आहे, माझा संसार आहे. माझं माझं घर येतेस. माझा संसार आहे हा. मी असं काय बडबडत होते? मी असं का वागत होते? मला खरंच काही कळत नाहीये. तुम्हाला माहितीये का मी असं का वागले? स्वामी स्वामी, माझ्याकडनं काय चूक झाली? मी अशी का वागते? मला खरंच काही कळत नाहीये. मला सोडवा यातून. मला सोडवा स्वामी. माझं घर, माझा संसार विकून नाही ना. अनुभूती, शांत व्हा. कपिले जशी क्रिया तशी प्रतिक्रिया. तुम्ही दुसऱ्याच्या अवस्थेवर जेवढा असाल तेवढी ती अवस्था तुम्ही स्वतःवर ओढवून घेता. अगं देव या भिंतीप्रमाणे काम करत असतो म्हणून कायम कर्म चांगली करावी. शिव शंकर शंभो. स्वामी, तुम्ही इथे? पाहुणचार घ्यायला आलोय. चांगलं महिनाभर राहणार होता मी. तू रे वारा घाल आम्हाला. हो स्वामी. तू रे पायचे आमचे चाल. तहान लागली आम्हाला, पाणी घेऊन या. जा. काय सुनबाई, चपला घरातच काढल्यात. जा बाहेर ठेवून या. हो. भूक लागली आम्हाला. न्याहारी सपा. हे घे, चल. शिव शंकर शंभो. अहो सासूबाई, अहो का काढून टाकलेत त्या भीमाला कामावरून? नाही म्हणजे आपल्याला हे सगळं करावं लागेल ना आता. हो ना, ही सगळी कामं त्याचीच आता आपल्याला करावी लागतात. पंच पक्वानांची तयारी करा. तोवर आम्ही आलोच. शिव शंकर शंभो.